श्लोक 102. श्रीराम अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. श्रीराम. माणसाच्या जीवनात उन्नती होण्याचा मार्ग म्हणजे आध्यात्मिक प्रगती. त्यात यश मिळवायचं असेल तर माणसानं लीन असावं असं समर्थ म्हणतात. ही लीनता सर्व दृष्टींनी आणि सर्व ठिकाणी असावी. लीन माणसाच्या अंगी कर्तेपणा असावा, पण त्याचा व्यर्थ अभिमान नसावा. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला प्रसन्न करण्याचं साधन म्हणून हा लीनतेचा दिखाऊपणा नसावा. माणसाच्या मनामध्ये अहंकार जागृत असतो, त्यामुळं स्वतःशिवाय दुसऱ्याला मोठं मानायला मनापासून कोणी तयार नसतो. या संदर्भातली एक कथा अशी आहे की गंगा नदीवर एक छोटासा पूल होता आणि त्या पुलावरून एका वेळी एकच रथ जाऊ शकत असे. थोडक्यात अरुंद पूल होता. त्या नदीवर एका वेळी 2 रथ समोरासमोर आले. प्रत्येकामध्ये एक एक तपस्वी बसले होते. जो जास्त नम्र आहे त्यानं आधी पुढं जायचं असं ठरलं. मी किती नम्र आहे हे सांगण्याची दोघांमध्ये जणू काही चढाओढच सुरू झाली. तेवढ्यात तो सारथी म्हणाला, हे सांगण्यात किंवा ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी थोडा रथ मागे घेतो, तुम्ही पुढं जा. त्याप्रमाणे त्यानं ती कृती करून दुसऱ्या रथाला पुढं जाऊ दिलं. दोन्ही तपस्व्यांकडं कितीही विद्वत्ता असली तरी खरा लीन तो सारथीच म्हणावा लागेल. माणसाच्या अंगी कौशल्य, विद्वत्ता, बुद्धिमत्ता असेल आणि विनय असेल तरच ते खरं. समर्थ म्हणतात, जो लीन नम्र असतो तो भगवंताच्या दर्शनाला प्राप्त होतो. ही लीनता अमर्याद आणि स्वभावतः असावी. तिचा उगम अंतर्यामी झालेला असावा. विवेकानंदासारखा थोर माणूस म्हणत असे, माझ्या व्याख्यानात जे चांगलं आहे ते माझ्या गुरूंचं आहे आणि जे काही दोष आहेत ते माझे आहेत. बहिणाबाई चौधरी आणि त्यांचे पती यांनी संत तुकाराम महाराजांना गुरु करायचं ठरवलं. त्यासाठी ते देहूला आले. त्या उभयतांनी तुकाराम महाराजांना पाहिलेलं नव्हतं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी शोधल्यावरती तुकाराम महाराजांचं घर त्यांना सापडलं. दार स्वतः तुकाराम महाराजांनी उघडलं. बहिणाबाई चौधरीने अतिशय लीनतेनं विचारलं की आम्हाला तुकाराम महाराज कुठं भेटतील. काही न बोलता सुरुवातीला तुकाराम महाराजांनी त्यांना पाय धुवायला गरम पाणी दिलं, गूळ दिला आणि प्यायला पाणी दिलं. त्यांची विचारपूस केली. हे झाल्यावरती बहिणाबाईंनी पुन्हा विचारलं, मला महाराजांना भेटायचं आहे. तेव्हा जवळ बसलेले गृहस्थ म्हणाले, अहो हेच तुकाराम महाराज आहेत. इतकी लीनता तुकाराम महाराजांच्या अंगी होती आणि ती कृत्रिम नव्हती तर स्वभावतःच होती. ही नम्रता शक्तिशाली असते. समर्थांनी महंत कसा असावा याची अपेक्षा सांगितलेली आहे. त्यानं विनयानं वागून सज्जनांना संतुष्ट करावं. त्यासाठी प्रथम आपण सज्जन असलं पाहिजे. सज्जन माणसं निस्पृह असतात. सत्ता, संपत्ती, स्तुती त्यांना भुलवू शकत नाही. दुसऱ्या चांगल्या माणसांसाठी देह कष्टविला तर देहाविषयी आसक्ती कमी होते. शिवाय ज्या समाजामध्ये दुसऱ्याच्या उपयोगासाठी कष्ट करण्याची वृत्ती असेल तो समाज संघटित व्हायला वेळ लागत नाही. पण हेच झिजणं स्वार्थी किंवा लबाड माणसांसाठी नसावं. तुकाराम महाराज देखील म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. गोंंदवलेकर महाराजांनी देखील जेव्हा त्यांची संपत्ती इतर भाऊबंधांनी लाटण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा रुद्रावतार धारण केला होता. यावरून ते सज्जनांसाठी सज्जन होते, पण दुर्जनांसाठी कठोर भूमिका घेऊ शकत होते हे आपल्या लक्षात येतं. निष्काम बुद्धीनं केलेली सेवा परमेश्वराला आवडते.
यासाठी समर्थ म्हणतात, देहे कारणी सर्व लावीत जावे. कित्येक सत्पुरुषांनी, देशभक्तांनी आपलं शरीर देवासाठी किंवा देशासाठी अर्पण केलं आहे. शरीर हे माणसाचा नोकर आहे. त्याला सुखासीन न होऊ देणं हे आरोग्याच्या आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक आहे. निरनिराळ्या सामाजिक धार्मिक कार्यामध्ये निस्वार्थ बुद्धीनं आळस झटकून काम करावं. धर्मराजानं जेव्हा राजसूय यज्ञ केला होता तेव्हा भगवंतानं त्यात उष्टी काढली होती. त्यासाठी संतांनी परमेश्वराकडं मागणं मागितलं आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. यज्ञयाग, देवपूजा, देवालयांची देखभाल, तिथं आलेल्या लोकांची सेवा, आईवडिलांना सुख देणं, सद्गुरूंची सेवा करणं, ही कामं देह लावण्याच्या दृष्टीनं विचार करण्यासारखी आहेत. मात्र ही सेवा शरीर राबवून घडली पाहिजे. हे करत असतानाच सगुण रूपाचं पूजन करावं असंही समर्थ सांगतात. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांना चांगलं वळण लावण्याचं उत्कृष्ट साधन म्हणजे सगुणाची पूजा. सगुण रूपाची निवड आपल्या आवडीनुसार करावी. समर्थांनी रामराया, तुकाराम महाराजांनी विठ्ठल, संत मीराबाईंनी कृष्ण हे दैवत निवडलं. बुद्धीला वळण आणि त्या दृष्टीनं शारीरिक हालचाल म्हणजे सगुण रूपाची पूजा. आपण निवडलेल्या दैवताची अतिशय आदरानं, भक्तिभावानं सेवा करावी आणि त्या दैवताचे गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, हे इथं समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. अतिलीनता सर्वभावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. श्रीराम.